मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक वेळा अर्ज हे मागवले जातात। कृषी विभागातर्फे आवाहन देखील करण्यात येते की शेतकऱ्यांना तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून टाका। 50% 40% काय ते अनुदान असतं। तर मित्रांनो, आपण आज ज्या घटकाविषयी माहिती घेणार आहोत त्या घटकांतर्गत जवळपास 13,226 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि बरेच शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र देखील अपलोड केलेली आहेत। परंतु बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी अद्यापही कागदपत्र अपलोड केलेले नाहीत। तर त्या योजनेविषयी आणि ते कागदपत्र जर तुम्ही अपलोड नाही केले तर तुमचं जे अर्ज हे बाद होऊ शकतो का, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जवळपास 13,226 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे। तर मित्रांनो, पुढे बघूया त्या अगोदर तुम्हाला सांगतो, काही जर प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर पर्सनली विचारू शकता। तर मित्रांनो, जे आपण शेततळे वगैरेसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्ज करतो, तर काही मे महिन्यात काय झालेलं होतं, शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं कृषी विभागातर्फे। शेतकऱ्यांनी अर्ज केले सुद्धा। त्या 13,226 शेतकऱ्यांची निवड सुद्धा झालेली आहे। परंतु मित्रांनो, 2025-26 करता ही जी निवड झालेली आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची जी कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले होते त्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत। परंतु बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी अद्यापही अर्ज हे आपले कागदपत्र अपलोड केले नाही। जवळपास 3,545 शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र अपलोड केलेली आहेत। परंतु अद्यापही 13,000 पैकी फक्त 3,545 शेतकऱ्यांनी आपले अर्ज कागदपत्र अपलोड केलेले आहेत। मग विचार करा मित्रांनो, जवळपास अजून 10,000च्या जवळपास शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र अपलोड केलेली नाहीत। तर मित्रांनो, मग आता या शेतकऱ्यांनी जे 10,000 उर्वरित शेतकरी आहेत, मग त्या शेतकऱ्यांनी आता अर्ज तर केले, त्यांची निवड सुद्धा झालेली आहे। मग आता जर कागदपत्र अपलोड नाही केले किंवा काही कारणास्तव त्यांचे कागदपत्र अपलोड करणे त्यांना पॉसिबल नाही, मग त्यांची आता निवड कॅन्सल होणार आहे का, त्यांचं रिजेक्ट होणार आहे का? तर नाही मित्रांनो, ही योजना, हे शेततळ्याची जी योजना आहे 2025-26 या वर्षासाठी आहे। तर तुम्हाला 2026 पर्यंत तुम्ही कागदपत्र कधीही अपलोड करू शकता। आता काही कारणास्तव काही शेतकऱ्यांनी जे शेततळे आहे त्यासाठी अर्ज केलेले होते, त्यांनी शेततळे खोदले सुद्धा। परंतु मित्रांनो, आता पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये JCB वगैरे जाणं पॉसिबल नाही किंवा रस्ते वगैरे आता खराब झालेले असतात, त्या कारणास्तव शेतकरी टाळाटाळ करत आहेत। तर मित्रांनो, काही काळजी करण्यासारखं काही नाही। तुम्ही आता जरी कागदपत्र अपलोड नाही केले, तुम्ही 2026 पर्यंत कधीही तुमचे कागदपत्र त्या कृषी सिंचन योजनेसाठी अपलोड करू शकता, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत। आणि त्यानंतर तुम्हाला शेततळे खोदण्यासाठी अनुदान दिलं जाईल। तर हे अर्ज रद्द वगैरे होणार नाहीत, ही काळजी घेतलेली आहे कृषी विभागाने। आणि तुम्ही जर रद्द करायचे असतील तुम्हाला पर्सनली स्वतः, तर तुम्ही कृषी विभागाकडे जाऊन तुम्ही रद्द करू शकता। परंतु ऑटोमॅटिक तुमचे अर्ज हे रद्द होणार नाही, काळजी करण्यासारखं काही नाही। ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।